नमस्कार मंडळी, आपण आज केरळच्या पद्धतीने केळाची भजी बनवणार आहोत। या रेसिपीसाठी केळी जेवढी जास्त पिकलेली तेवढीच भजी गोड बनतात। तर चला पाहूया कशी बनवायची ते। तर इथे मी तांदळाचे पीठ 1 वाटी घेतलेलं आहे। ते आता आपण एका भांड्यामध्ये घालून घेऊया। त्यातच आपल्याला घालायचं आहे 1.5 चमचा तांदळाचे पीठ। तांदळाच्या पिठामुळे भजी बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत होतात। तर इथे आता त्यात आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि 5 चमचे पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर घातल्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याचे एक छान बॅटर करून घ्यायचं आहे। जसं अगदी आपण बटाट्याच्या भजी बनवण्यासाठी करतो तसंच। चिमूटभर आपल्याला मीठही घालायचं आहे। मिठामुळे गोडाचा पदार्थही अजून जास्त गोड लागतो, त्यामुळे इथे मी चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे। पाहू शकता आता त्यातल्या सर्व गुठळ्या फोडलेल्या आहेत आणि ते फेटून आपल्याला छान घ्यायचं आहे, त्यामुळे भजी छान फुगतात। आता इथे मी 4 केळी घेतलेली आहेत, ती आपण कापून घेऊया। तर त्यांना मी आता मधून चिरून घेणार आहे आणि एकीकडेच तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता चिरलेली केळी आपल्याला त्या बॅटरमध्ये छान बुडवून घ्यायची आहेत आणि तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत। भजी आपल्याला तळताना गॅस मध्यम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, त्यामुळे भजी छान वरतून कुरकुरीत होतात आणि आतूनही मऊ राहतात। भजी तळताना घरात असा सुगंध पसरतो, गरमागरम भजी खायला खूपच मस्त लागतात। तुम्ही त्यांना चहासोबत किंवा असं स्नॅक्स म्हणूनही खायला खूप छान, लहान मुलांनाही आवडतात आणि मोठ्यांनाही। आता आपले भजी थोडेसे आपण पलटून घेऊया आणि दोन्ही साईडनेही आपल्याला त्यांना छान भाजून घ्यायचं आहे। खोबरेल तेलाच्या सुगंधामुळे भजी खूपच चविष्ट बनतात। तुम्ही सनफ्लॉवर ऑइलमध्ये सुद्धा त्यांना फ्राय करू शकता। तर पाहू शकता आता इथे आपले छान आता भजी दोन्ही साईडनं फ्राय व्हायला लागलेले आहेत। तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व भजी तळून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे घरी या भज्यांना काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला कांदा भजी आवडतात की बनाना भजी की बटाटा भजी? आम्हाला तर सर्वच भजी आवडतात। इथे आता माझी भजी छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, तर मी त्यांना काढून घेणार आहे आणि बाकी राहिलेली भजीसुद्धा अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहेत। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटही करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।